नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयनॉक्स वाइंड लिमिटेड आणि आयनॉक्स वाइंड एनर्जी लिमिटेडच्या मर्जरचा अपडेट बघणार आहोत डिटेलमध्ये. आणि मित्रांनो, या मर्जरसाठी रेकॉर्ड डेट सुद्धा फिक्स झाली आहे. आणि मित्रांनो, याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचा हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. आयनॉक्स वाइंड एनर्जी मर्जर गेट्स NCLT अप्रूव्हल. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, दोन कंपन्याच्या मर्जरला NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणजे NCLT चंदीगड बेंचकडून मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, या दोन कंपन्या कोणत्या? तर मित्रांनो, यापैकी एक कंपनी आहे आयनॉक्स वाइंड एनर्जी लिमिटेड आणि दुसरी कंपनी आहे आयनॉक्स वाइंड लिमिटेड. आणि मित्रांनो, हे मर्जर कसे होणार आहे? तर या आयनॉक्स वाइंड लिमिटेड या कंपनीमध्ये ही आयनॉक्स वाइंड एनर्जी लिमिटेड ही कंपनी मर्ज होणार आहे. म्हणजे मित्रांनो, ही कंपनी शेअर मार्केटमधून गायब होणार आहे. आणि या दोन कंपनीमधून फक्त एकच कंपनी पुढे जाऊन आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्या कंपनीचे नाव आहे आयनॉक्स वाइंड लिमिटेड. आणि मित्रांनो, आता तुमच्या मनात एक प्रश्न आले असेल की मग आयनॉक्स वाइंड एनर्जी लिमिटेडच्या शेअर होल्डर्सला काय मिळेल? तर मित्रांनो, जर आयनॉक्स वाइंड एनर्जी लिमिटेडच्या शेअर होल्डर्सजवळ जर आयनॉक्स वाइंड एनर्जी लिमिटेडचे 10 शेअर असेल, तर त्या शेअर होल्डर्सना आयनॉक्स वाइंड लिमिटेड या कंपनीचे 632 शेअर मिळेल. म्हणजे प्रत्येकी आयनॉक्स वाइंड एनर्जी लिमिटेडच्या 10 शेअरवर आयनॉक्स वाइंड लिमिटेडचे 632 शेअर मिळेल ॲज ऑफ द रेकॉर्ड डेट. आणि मित्रांनो, आज म्हणजे 12 जून 2025ला या मर्जरसाठी रेकॉर्ड डेट सुद्धा फिक्स केलेली आहे. तर चला बघूया काय आहे या मर्जरसाठी रेकॉर्ड डेट. तर मित्रांनो, आयनॉक्स वाइंड लिमिटेड आणि आयनॉक्स वाइंड एनर्जी लिमिटेडच्या मर्जरसाठी रेकॉर्ड डेट म्हणजे त्याला स्पेसिफाईड डेट सुद्धा म्हणतात, ते फिक्स केली आहे. आणि ते फिक्स केलेली डेट आहे सॅटरडे 21 जून 2025. आणि मित्रांनो, आयनॉक्स वाइंड एनर्जी लिमिटेडच्या शेअर होल्डर्सला हे शेअर 1 ते 1.5 महिन्याच्या आत मिळून जाईल पोस्ट रेग्युलेटरी प्रोसेसेस अँड क्लिअरन्स नंतर. तर मित्रांनो, चला आता आपण बघूया या मर्जरचा काय बेनिफिट होणार आहे. तर मित्रांनो, आयनॉक्स वाइंड लिमिटेडने म्हटले आहे की या मर्जरमुळे फायनान्शियल स्ट्रेंथ वाढेल. मर्जर झालेल्या बॅलन्स शीटमुळे आयनॉक्स वाइंड लिमिटेडच्या लायबिलिटीजमध्ये 2050 कोटी रुपयांनी सबस्टॅन्शियल रिडक्शन होईल. एवढंच नाही तर मर्जरमुळे दोन्ही कंपन्याच्या कामकाजाचे एकत्रीकरण केल्याने मोठ्या प्रमाणात बचत, रिसोर्स युटिलायझेशन इम्प्रूव्ह होईल, अनावश्यक कार्य दूर होईल आणि नियामक अनुपालनाचे प्रवाहीकरण याद्वारे खर्चामध्ये बचत होईल. आणि मित्रांनो, या मर्जरचा असाही बेनिफिट होऊ शकतो की वाइंड बिझनेस व्हर्टिकलला कोणत्याही होल्डिंग कंपनी स्ट्रक्चर
शिवाय सुव्यवस्थित केले जाईल. आणि मित्रांनो, पुढे असेही या कंपनीला बेनिफिट मिळू शकतो की या मर्जरमुळे स्टेक होल्डर्सचे व्हॅल्यू सुद्धा इन्क्रीज म्हणजे एन्हान्स होऊ शकते. आणि मित्रांनो, आपण जर आयनॉक्स वाईन लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन बघितली तर या कंपनीमध्ये मार्च 2025 नुसार प्रमोटर्स म्हणजे मालकांची हिस्सेदारी आहे 48.27%, एफ-आयज आणि डी-आयज म्हणजे दोन मोठ्या इन्स्टिट्यूशनलची हिस्सेदारी आहे 15.68%, 9.44% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 26.61%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स जबरदस्तपणे इन्क्रीज झाली आहे, डबलपेक्षाही जास्तीने. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा जबरदस्तपणे या कंपनीची सेल्स इन्क्रीज झाली आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे, जवळपास ॲप्रॉक्सिमेटली 6 पट. आणि नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा ॲप्रॉक्सिमेटली डबल झाला आहे. आणि जसा नेट प्रॉफिट त्याचप्रमाणे या कंपनीच्या EPSने सुद्धा इम्प्रूव्हमेंट दाखवली आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा प्रॉफिट अँड लॉस बघितला आणि मित्रांनो, हा जो सेक्शन असतो तो फायनान्शियल इयर वाईज असतो आणि आपण या कंपनीचा फायनान्शियल इयर 2025चा डेटा बघितला तर फायनान्शियल इयर 2025 मध्ये या कंपनीची टोटल सेल्स आली होती 3,557 कोटी रुपये, जे फायनान्शियल इयर 2025च्या कंपॅरिझनमध्ये डबल आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर या कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2025 मध्ये आला आहे 438 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ही कंपनी फायनान्शियल इयर 2024 मध्ये लॉसमध्ये होती 53 कोटी रुपयांच्या. आणि मित्रांनो, जर आपण आयनॉक्स वाईन लिमिटेडची बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस इन्क्रीज झाला आहे 1,410 कोटी रुपयांनी 1,371 कोटी रुपये आणि आता डायरेक्ट 4,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त या कंपनीची रिझर्व अँड सरप्लस झाली आहे. तसेच या कंपनीची लॉंग टर्म बॉरोविंग जबरदस्तपणे डिक्रीज झाली आहे. पहिले जवळपास 900 कोटी रुपये होती, नंतर जवळपास 200 कोटी रुपये आणि आता डायरेक्ट जवळपास या कंपनीची लॉंग टर्म बॉरोविंग आहे फक्त 2 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोविंग सुद्धा डिक्रीज झाली आहे 3,053 कोटी रुपयांनी डायरेक्ट अर्धी झाली आहे, जवळपास 1,500 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट सुद्धा इन्क्रीज झाला आहे 53 कोटी रुपयांनी 212 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ती पण जबरदस्त पॉझिटिव्ह दाखवत आहे 1,063 कोटी रुपयांनी 1,823 कोटी रुपये आणि आता डायरेक्ट झिरो, म्हणजे हा सुद्धा या कंपनीचा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो, आयनॉक्स वाईन लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची टोटल हिस्सेदारी आहे 48.27% आणि प्लेज पर्सेंटेज आहे फक्त 1.91%. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता प्रमोटरने आपली प्लेजिंग इन्क्रीज केली आहे 1.73%ने 1.91%. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.